हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे वीकेंड आणि पाऊस जसं सुरू झालेला आहे मुंबईमध्ये. मी चालली आहे माझ्या फर्स्ट एव्हर मॉन्सून ट्रेकला फॉर दिस पर्टिक्युलर इयर. सो आता मी ऑलमोस्ट रेडी झाली आहे आणि मी आता सध्या लोकेशन रिव्हील नाही करत आहे. तुम्ही बघा की मी कुठे जात आहे. आणि आता वाजलेले आहेत 8. आय एम जस्ट वेटिंग फॉर माय फ्रेंड्स. ते इथे येतील 10-15 मिनटामध्ये. अँड आय थॉट की आपण ब्लॉग करूया. खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही आहे. सो टिल देन स्टे ट्यून लोकेशन जाणून घेण्यासाठी. अँड या हॅलो. तो बेल्ट के में हॅलो. सो आम्ही आता आहोत दोस्ती चायला, आमच्या नेहमीच्या ठिकाणी. आम्ही थोडा हॉल्ट घेतला आहे खायला आणि थोडंसं रिफ्रेश व्हायला. आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय ऑर्डर केलं आहे. सो ही मॅगी मी ऑर्डर केली आहे, डोसा निकेतने ऑर्डर केला आहे आणि मिसळपाव राजू. आणि भजी येते अजून. येस. सो आम्ही आता थोडं खातो आणि मग बॅक टू आवर ट्रेक रूट. काय ते अजून ठरलं नाही आहे कुठे जायचं, बिकॉज खूप पाऊस पडतो आहे. सो आमचे जे डिसिजन्स आहेत ते फ्लक्च्युएट होत आहेत थोडेसे. हे नाश्ता करून परत पण जाऊ शकतो आपण घरी. नाही प्लीज. ओके चला स्टे ट्यून. पावसाळा आणि भजी, व्हॉट अ कॉम्बिनेशन. कांदा भजी बी होता तो मजा आहे. आपण टेस्ट करूया. नाही सगळी नाही. बरोबर आहे. सो आम्ही फायनली पोचलो आहोत. बेस विलेज. कोंढाणा केव्ह बेस विलेज. आणि आम्ही आता इथे थांबलोय. थोडं प्रेप केलं. प्रेप इन द सेन्स की आम्ही थोडं रेनीवेअर घालून. आम्ही दबांगला आलोय. आम्ही दबांग पासूनच इथे आहोत. नाही, आम्ही रेनीवेअर घातलंय. सो लेट्स स्टार्ट. चलो भेटूया आपण वर. सो दिस इज द बेस आणि आम्ही आता इथून स्टार्ट केलं आहे. पाऊस खूप आहे असं नाही बोलू शकत की नाही आहे, पण पाऊस खूप आहे. चल जरा थांब, रस्ता बघू दे. मैं भी थोड़ा बोलूँ क्या ब्लॉग में, और मेरे को को होस्ट बना देना यूट्यूब पे. हाँ चलो बोलो. हळू हळू. चलो बस. Eat healthy. व्हॉट? Drink healthy. ताडी ताडी. आम्ही इथे एका शॉर्ट ब्रेकसाठी थांबलोय. इथे चाय आणि लिंबू पाणी. मेरा आवाज जा रहा है नहीं पता. जोरात बोल. आम्हाला इथे वर जायचंय आणि खूप पाऊस आहे आणि आम्ही ही नदी क्रॉस करत आलोय. आणि अशा ऑलरेडी दोन नद्या आम्ही होत्या त्या नाही नद्या होत्या. अशा आम्ही ऑलरेडी 2 नद्या क्रॉस करून आलेलो आहे आणि आता ही तिसरी वाली होती. खूप मज्जा आली. इट वॉज अ थ्रिलिंग एक्सपिरियन्स. सो फायनली आम्ही कोंढाणा केव्हच्या इथे वर पोहोचलो आहोत आणि मी तुम्हाला छान असा वॉटरफॉल दाखवते. सो बी रेडी. इकडचा व्हिडिओ मी टेक ओव्हर केलाय. साक्षी
बाहेर मागे बसली आहे. तिथे या केकमध्ये एक दिवशी चप्पल काढावी लागते. तिथं आली नाही तिथे गोष्टी आहे. बाजूला तिकडे सो इकडनं टेक ओव्हर मी केलाय. बघू शकता हे स्तूपा टाईप स्ट्रक्चर आहे. दोन याच्यावर आहे. बुद्धा याच्या फुल केव मध्ये आहे. दगड फोडून आत बनवलेली गुफा आहे. इंडियामध्ये खूप साऱ्या विविध ठिकाणी तुम्हाला स्ट्रक्चर बघायला भेटतात बुद्धाचे स्तूपा. त्यातून हे एक आहे. टोटल इकडे 16 केव्स आहेत. त्यातून हा एक आहे. अँड दिस इज व्हेरी ब्युटिफुल. Great vlogger which is not doing the vlogging. Bye इधर. आता इथं वरती आहोत. वॉटरफॉल एन्जॉय करतोय. केव्ज एन्जॉय करतोय. करू शकता माझ्या पाठी केव्ज आहेत आणि इथे काहीतरी 16 केव्ज आहेत. मला माहिती नाही आहे. माझ्याकडे करेक्ट इन्फॉर्मेशन नाही आहे. कोणी मला इन्फॉर्मेशन प्रॉपर देऊ नाही शकत. बट इट इज सो ब्युटिफुल की प्रत्येकाने इकडे आलं पाहिजे. बट डोंट प्लीज डोंट मेक इट अ टुरिस्ट प्लेस. 1 hour later. सो गाईज आमचा कोंढाणे केव्सचा ट्रेक झाला आहे आणि आम्ही आता इथे मॅगडीमध्ये बसलो आहे. परत आमचा परतीचा प्रवास ऑलरेडी चालू झालेला. आपण किती 4:30 वाजता निघालो. 4:30 वाजेपर्यंत 3:30 बजे निघले हम वहाँ से. अर्ध्या तासात आम्ही खाली उतरलो. चढायला मात्र आम्हाला 2 तास लागले. अर्ध्या पाऊण तासात आपण उतरलो खाली. चढायला 1 तास लागला. हा गेडी आहे काय? सॉरी गाईज, रॉंग इन्फॉर्मेशन. सो चढायला आम्हाला 1 तास लागला आणि उतरायला आम्हाला अर्धा तास लागला. हां परफेक्ट. पण इझी ट्रेक होता. इझी ट्रेक होता. खरं सांग. मी अँड माय इमर्जन्सी इझी अँड खूपसुरत. हां क्लीन ठेवा, स्वच्छ ठेवा, परत गंदगी करू नका, घाण करू नका. घाण करू नका. सॉरी, कपडे मिस्टेक. म्हणून मी मनीषा यादवला आणलं नाही. का घाण करू नका बोलला मी तुम्हाला. मनीषा प्लीज इग्नोर. ठीक आहे. सो हे आता टाकू आम्ही नका. हे टाकलं जाणार. एडिट मीच करणार. सो आता आमचं खाऊन झालंय. आम्ही आता निघू. पाऊस तर खूप आहे. कर भर दिया माझं. सॉरी. मेरे को बीप कर रहा था. अरे एकदम पाऊस. मीठा रस पी रहा है, ऐसा लग रहा है यार. तो पाऊस खूप पडतोय. तू ऐसा बोल रहा तो ये क्या बोल. आता आम्ही पोचू 6 वाजेपर्यंत पोचू. किती 6 वाजेपर्यंत पोचू. वाजले किती? 6 पर्यंत. ह्यांना पुढे जायचंय बोरिवलीपर्यंत. सो घरी जाऊन मी ब्लॉग एंड करते. 5 वाजले. सो गाईज फायनली आम्ही पोचलो आहोत घरी. म्हणजे मी पोचली आहे घरी. त्यांची जर्नी अजून बाकी आहे संपायची. वी आर ऑलवेज ट्रॅव्हलर्स. येस नॉट ऑलवेज ट्रॅव्हलर्स. त्यांना बोरिवलीला जायचं म्हणून, नाहीतर ते पण पोचले असते इतक्यात. सो मी ब्लॉग इथेच थांबवते. सो सी यू अंटिल नेक्स्ट ब्लॉग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. And we'll miss you, Dhruv. Rest in peace.
बाय.